मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलेलो आहे वीरगावच्या यात्रेत. आज या ठिकाणी खोरगावकरांचं सर्कस 72 आलेलं आहे. किती वाजता दर्शन झालं चला मंदिरात? आम्ही बैलाला कालच घेऊन आलतो पिकअप मध्ये. आल्याच्या नंतर बैलाला महाद्वारापर्यंत नेलं. महाद्वारापाशी दर्शन केलं बैलाचं. परत इकडे आणला, त्याला घास चारा पाणी वगैरे दिला आणि त्याच्यानंतर आम्ही दिवे घेऊन गेलो मंदिरामध्ये. दर्शन वगैरे आम्ही केलं स्वतः व गजे जेवणाचं जेवण केलं. आधी किती मैदान पळालेले आतापर्यंत? मैदान 5 झाली त्याची. काय गोलाल किती झाले? 2दा गुलाल झाला. किती बक्षीस काय? बक्षीस त्याला पहिलं बक्षीस 51,000चं भेटलं होतं आम्हाला. त्याच्यानंतर तिथं मैदानामध्ये त्याला 5 लाख प्राइस पर्यंत मागितला होता. त्याला 5 लाख प्राइस पर्यंत, पण आम्हाला काही विकायचं नाही बैल. म्हणजे आम्हाला शेवटपर्यंत गुलालच घ्यायचा आहे त्याचा. म्हणजे हे आता जे तुम्ही वीरला आलेला आहे ते यंदाच्या वर्षी आलाय का आधीपासून तुमची? नाही, आम्ही पहिल्यापासून म्हणजे हा जो बैल आहे ना, आम्ही लहानपणापासून म्हणजे जसा झालाय तसा तो बैल आमच्याकडेच आहे. म्हणजे त्याला लहानाचं मोठं केलं आम्ही सगळं. म्हणजे नाही का, असं घरातलं एखादं लहान मूल कसं असतं ज्याला आपण खूप जपतो, त्याच्याप्रमाणे जपून आम्ही त्याला असं केलंय, तिथवर आणलंय त्याचं. तिथून पुढं काय आता? तिथून पुढं त्याला आमच्यापर्यंतच ठेवायचं आहे. परत त्याचा माग अपघात पण झालता. त्या अपघातामध्ये त्याचा थोडासा पाय फ्रॅक्चर पण झालता. तरी ते पाय फ्रॅक्चर झाला असून त्याची मागणी परत वाढत गेली. पाय बरा झाल्याच्या नंतर किती दिवसांनी मैदानावर काढणार? मैदानाला थोडासा महिनाभर ब्रेक घेणार आहे. महिनाभर ब्रेक झाल्याच्या नंतर ट्रायल मारणार आहे. तुम्ही इथं यात्रेला किती दिवसापूर्वी आलता? यात्रेला 2 दिवस झाले आम्हाला. 2 दिवस. आजचे सर्कसचे जे मैदानाचे नियोजन करतात ते निलेश चौधरी. आज आपण त्यांना विचारणार आहोत कसं नियोजन कसं करता तुम्ही बैला? नियोजनचं कसं होतंय, आपल्याला बैल टॉप मध्ये पळणाराच हवा असतो. कारण आमच्या घोड्याला स्पीड पण खूप आहे आणि त्याला खालून सुद्धा स्पीड भरपूर आहे गाडीला. त्यामुळे आपण वायदी न देता जेवढं होईल तेवढं शक्य करतो आपण प्रयत्न. जे आपल्याला चांगले सहकार्य करतील त्यांच्यावर आपण बैल पळवतो. आता मागाशी अथर्व महाराजांनी सांगितलं की बैलाला अपघात झालता. किती दिवसांनी काढणार आहे मैदान? आता अजून तरी एक सुद्धा मैदान नाही पळवला. आता एक अजून महिनाभर त्याला आराम देणार आहे. 1 महिन्यानंतर आता फेरं घेतोय आम्ही थोडं प्रॅक्टिस साठी त्याचे घरी. 1 महिन्यानंतर एक मैदानावर न्यायचं आहे आम्हाला. बरं, तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी खोरगावकरांचं सर्कस 72 आलता. आपण त्याची संपूर्ण मुलाखत घेतलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.